श्री स्वामी समर्थ. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा, चैत्र नवरात्रीचे काही महत्त्वाचे नियम. एका वर्षात बघा 2 नवरात्र येतात. एक म्हणजे शारदीय नवरात्र जे आपण अश्विन महिन्यात साजरं करतो आणि दुसरी म्हणजे चैत्र नवरात्र. तर चैत्र नवरात्रीविषयीच आपण जाणून घेणार आहोत. चैत्र नवरात्र यंदा म्हणजेच यावर्षी 2025 मध्ये 30 एप्रिल रविवारपासून सुरू होत आहे. ही चैत्र नवरात्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होत आहे आणि या दिवसापासून हिंदू नववर्ष सुरू होते. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी काही घरांमध्ये कलशाची स्थापना केली जाते, तर काही ठिकाणी देवघरातच देवीला स्वतंत्र स्थान देऊन 9 दिवस दुर्गेच्या 9 रूपांची पूजा केली जाते. दुर्गा मातेची उपासना केल्याने जीवनात सुख, समृद्धी आणि प्रगती होते. दुर्गा माता पूर्ण इच्छा करते आपल्या देवीचा आशीर्वाद मिळावा, यासाठी आपण काही नियमांचे देखील पालन करणं खूप गरजेचं असतं. आता चैत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापनेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:15 ते 10:30 पर्यंत असेल. या काळात भाविकांना एकूण 4 तास 8 मिनिटे वेळ मिळेल. याशिवाय घटस्थापनेचा अभिजित मुहूर्त दुपारी 12 वाजता ते 12:30 पर्यंत असेल. अशा परिस्थितीत भाविकांना एकूण 50 मिनिटे मिळतील. अभिजित मुहूर्त भाविक घटस्थापना देखील करू शकतात. या चैत्र नवरात्रीमध्ये जर काही कारणास्तव आपल्याला पूजा मांडणे, घट बसवणे शक्य नसले तरी देखील काही नियम जर आपण पाळले तर व्रताचे पूर्ण फळ आपल्याला नक्कीच मिळते बघा. तर बघा, आता चैत्र नवरात्रीचा उपवास करणाऱ्यांनी शक्यतो कडक उपवास करावा. तो शक्य नसेल तर फलाहार करावा. उपवास करणेच शक्य नसेल तर केवळ 2 वेळ सात्विक भोजन तरी ग्रहण करावे. नवरात्रीच्या दिवसामध्ये मद्य किंवा इतर व्यसन करू नये. ज्यांना उपवास नसेल त्यांनी केवळ शाकाहार करावा. मनात तामसी विचारही आणू नये. आता शारदीय नवरात्रीत आपण ज्याप्रमाणे कांदा लसूण वज्र करतो त्याप्रमाणे चैत्र नवरात्रीत 9 दिवस कांदा लसूण खाणे टाळावे. उपवासाचे पदार्थ खाणे शक्यतो टाळावे. फलाहार केल्यास आणि शरीरातील मिठाचा अभाव भरून वाढण्यासाठी हिमालय नैसर्गिक मिठाचा किंवा मग सैंधव मिठाचा तुम्ही वापर करावा. या काळात कोणतेही चुकीचे काम करू नये किंवा कोणाबद्दल वाईट विचारही आणू नये. व्रतकर्त्याचे मन आणि विचार सकारात्मक आणि सात्विक असतील तरच त्याला उपवासाचे पूर्ण फळ मिळेल. आता बघा, या दरम्यान जर आपण नियमितपणे दुर्गा सप्तशतीचे पठण करावे. देवीचे स्तोत्र पाठ नसल्यास रेकॉर्ड लावून तरी तुम्ही पुरोहिताकडून किंवा अन्य जाणकारांकडून नक्कीच श्रवण करावे. या 9 दिवसात उपासनेचा एक भाग म्हणून गादीवरची झोप टाळावी. जमिनीवर सतरंजी किंवा अंथरूण टाकून झोपावे. देवासाठी ऐहिक सुखाचा त्याग हे या कृतीमागील एक गमक मानले जाते. नवरात्रीच्या काळात शारीरिक स्वच्छता बाळगावी. रोज स्वच्छ आणि नवे वस्त्र परिधान करावेत. तसेच बघा, नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये आपण केस आणि नखे कापू नयेत. आपण आता या व्हिडिओमध्ये जेवढे नियम पाहतो तेवढे होईल तेवढे पाळण्याचा नक्कीच प्रयत्न करा. या काळामध्ये, नवरात्रीच्या काळामध्ये ब्रह्मचार्य पाळा, जेणेकरून वासनांमध्ये मन अडकून राहणार नाही आणि देवीचे व्रत मनोभावे पूर्ण होईल. चामड्यापासून बनवलेल्या वस्तूंपासून दूर राहावे आणि काळे कपडे घालणे देखील टाळावे. चैत्र नवरात्रीच्या काळात चुकूनही महिलांचा अपमान करू नये. चैत्र नवरात्रीत आनंदी वातावरण कशा प्रकारे आपल्याला म्हणजे घरामध्ये एक प्रसन्न वातावरण ठेवता येईल याचाच प्रयत्न करावा. चैत्र नवरात्रीमध्ये उपवास करणाऱ्या व्यक्तींनी कुठेही राहणे टाळावे. पण काही कारणास्तव समजा आपल्याला गावाला जावाच लागलं तर राहण्याची वेळ आली तर मनोभावे देवीची क्षमा मागावी. चैत्र नवरात्रीच्या काळात देवीच्या मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये बघा, आता ज्यांचा उपवास असेल ती व्यक्ती तर मांसाहार करणार नाहीच, पण घरात देखील मांसाहार बनवू देऊ नये. तसेच घरातील इतर व्यक्तींना देखील शक्यतो खाऊ देऊ नये. सगळ्यांनी मिळून देवीची उपासना करावी, म्हणजे आपण जी काही सेवा करतो याचे फळ आपल्या पूर्ण कुटुंबाला नक्कीच मिळेल. नवरात्रीमध्ये तुम्ही घटस्थापना करा किंवा नका करू. जर आपल्या मूळ गावी घटस्थापना असेल आणि आपण दुसऱ्या गावी राहत असू तरी सुद्धा अखंड दिवा आपल्याला 9 दिवस तेवत ठेवायचा आहे. कुठल्याही कारणास्तव विझू देऊ नये. अखंड दिवा लावल्यानंतर घराला कुलूप लावून कुठेही जाऊ नये. आपल्याला जर काहीतरी कामानिमित्त जावंच लागलं तर घरातील
कोणाला ना कोणाला तरी घरी ठेवावे, कारण नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये कुलदेवी आपल्या घरामध्ये वास करत असते. अशा वेळेस घर बंद करून कुठेही जाऊ नये. कामासाठी किंवा ऑफिसला सकाळी जाऊन संध्याकाळी येऊ शकतो एवढं कुलूप लावलेलं चालतं. फक्त घर सोडून किंवा म्हणजे कुलूप लावून परगावी जाऊ नये. जर कोणाला 9 दिवस उपवास करणं शक्य झाले नाही तर किमान बघा पहिला दिवस आणि शेवटचा दिवस उपवास केला तरी देखील चालतो. आमच्याकडे याला उठता बसता उपवास असं म्हणतात. नवरात्रीच्या उपवासाला पहिला दिवस आणि शेवटच्या दिवसाला 9 दिवस दिव्याची योग्य काळजी घेण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वी दिवा तेलाने पूर्ण भरावा. तसेच दिव्यावर जाळीदार झाकण देखील असावे, जेणेकरून दिवा विझणार नाही. तसेच दिवा असेल त्या घरात शक्यतो फॅन लावू नये. तसेच सकाळी सुद्धा दिवा पूर्ण तेलाने भरूनच तुम्हाला काही व्यवसाय असेल, नोकरी असेल तर बाहेर जावे. घरात कोणाचा पिरियड्स आला असेल तर शक्यतो देवीची मांडणी एका स्पेशल रूममध्ये करावी. तिथे पिरियड्स आलेली कोणतीही स्त्री जाऊ शकणार नाही याची आपण काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून घरामध्ये शिवताशिव होणार नाही. नवरात्रीच्या पूर्ण 9 दिवस आपल्याला आपल्या कुलदेवीला नैवेद्य दाखवायचा आहे, मग तो कशाचा का असेना. तुम्ही जर उपवास करत नसताल तर रोज जे अन्न बनवता घरामध्ये तोच आपण नैवेद्य दाखवला तरी देखील चालतो. 9 दिवस कुलदेवीची आरती सकाळ संध्याकाळ आवर्जून करावी. जर आपल्याला देवघरामध्ये मंगल कलश नसेल तर या 9 दिवस आपल्या देवघरात मंगल कलशाची स्थापना देखील करायलाच हवी. 9 दिवसामध्ये एखादी कुमारी किंवा सवाष्ण जर आपल्या घरी आली तर तिला किमान चहा पाणी किंवा दूध द्यायचं आहे. तसेच सवाष्ण असेल तर हळदी कुंकू करून, इच्छा असेल तर ओटी भरूनच पाठवायचं, कारण काही वेळा स्वतः आपली कुलदेवी देखील इतरांच्या रूपात आपल्या घरी आलेली असते, म्हणून कोणाचाही अपमान करून त्यांना दारातून परत पाठवू नये. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये घरात भांडण तंटा किंवा कटकट होऊ द्यायची नाही. अन्नाचा कुठल्याही परिस्थितीत आपल्याला अपमान देखील करायचा नाही. तर बघा, नवरात्रीमध्ये काही जण चप्पल सोडतात, शारदीय नवरात्रीमध्ये तर सोडली जाते, पण चैत्र नवरात्रीत देखील काही आहेत भक्त, म्हणजे आपापली श्रद्धा असते ते सोडतात. तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सोडू शकतात, असा कुठलाही कडक नियम नाही. आपल्याला शक्य असेल तरच करावे, नाही तर नाही केले तरी देखील चालेल. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये शक्य असल्यास घरातल्या कुलदेवीची आणि आजूबाजूला जर कुठे मंदिर असेल तर तिथे जाऊन देखील किमान 1 दिवस आपल्याला देवीची ओटी भरायची आहे. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही चैत्र नवरात्रीच्या नियमांबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा. आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.